ही घटना कळली त्यावेळी साहेबाला मी बोललो की साहेब आपल्या जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील ते उपोषणाला बसले होते आणि कुटुंब तिकडे येत असताना कुटुंबातला एक एक सदस्य कोणी रेल्वेमधून पडला, कुणाला अटॅक आला, तर साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता साहेब म्हणजे त्यांना आपल्या वतीने एक 5-5 लाखाची मदत जाहीर करून टाकली. आणि ह्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आणि मी पण मराठाच आहे, पण एक संवेदनशील जे आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रतापसिंह नाईक साहेब यांची संवेदनशीलता यावेळेस मला जाणवली की कुठल्याही क्षणाचा न विचार करता म्हणजे नाही बाजीराव या कुटुंबाला पहिले तू फोन कर. मग या कुटुंबाची मी माहिती घेतली, फोन केले आणि साहेबाशी पण त्यांचं बोलणं पण करून दिलं 1-2 कुटुंबाचं आणि कार्यक्रम आम्ही आज तुमच्या समोरच घेतला. आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेली 3-4 वर्षापासून जो आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्याच्या संदर्भामध्ये आज ह्या जवळपास आता ताज्या घटना घडलेल्या ह्या 5 कुटुंबाच्या ज्यांच्या परिवारातल्या सदस्यापैकी एक सदस्यांनी जे बलिदान दिलेलं आहे आरक्षणासाठी, त्यासाठी कुटुंबावरती तर सर्वांना माझे पण मोठे बंधू होते सख्खे, तर कुटुंबावरती तर खूप मोठी दुःखाचा डोंगर आहे. पण तरी देखील समाजाला आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यामुळे, आणि त्यामुळे थोडंसं आमच्या परिवारातील दुःख आहे, पण हे दुःख सहन करून देखील एक समाजाला न्याय मिळाला ह्याबद्दल सर्वांनाच ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आमचे परिवाराचे सदस्य जे आहेत ते समाजाच्या कामाला आले. आणि दुसरी गोष्ट, आपल्या राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी परिवारासाठी आर्थिक आज जी मदत केली याबद्दल खरंच त्यांचे मनपूर्वक आभार. कारण जे परिवारातले मेन सदस्य जे बलिदान दिलेलं ज्या सदस्यांनी दिले त्याच्यामुळे जो परिवाराची जी हानी झाली होती त्याला जे सहकार्य साहेबांनी केलं त्यांचे सर्व दुःखद परिवाराच्या वतीने आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.